तुम्ही मगाचपासून मी बघतोय इतकी सुंदर दाद देताय, हसून टाळ्या वाजून. जीवनात जे सौंदर्य जिथे असेल, कला कुठलीही कला असेल, त्याला दाद देणं अशी मनापासून ही फार माणसाच्या आयुष्यातली फार सुंदर गोष्ट आहे असं मला वाटतं. पुष्कळशे लोक मात्र असे असतात की जितकं आंबट आणि लांबट चेहरा करून बसावं तितकं त्यांना ते आध्यात्मिक आहे असं वाटतं. म्हणजे तुम्ही जर 8 दिवस तांब्या न घेऊन गेल्यासारखा चेहरा केलात तर तुमच्यासारखे आध्यात्मिक कोणीच नाही. मी याला स्पिरिच्युअल कॉन्स्टिपेशन असंच म्हणतो. अशा या लोकांना उद्देशून मी ही कविता केलेली आहे. यांचं असं का होतं कळत नाही, यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार आणि रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार. पण याचं सुख नसतंच मुळी कधी यांच्यासाठी. यांच्यासाठी एकच असतं, कपाळाला आठी. चुकून सुद्धा यांची पापणी ढळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्लीत तरी यांना विस्कीचा वास येतो. यांचा धोशा सुरू असतो, यांचा धोशा सुरू असतो. अमकं खाणं वाईट, डोकं जडसं होतं. तमकं मुळीत पिऊ नका, त्याने नक्की पडसं होतं. अहो संयमाचे पुतळेच हे. चुकून सुद्धा यांची पापणी चढत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. आता फुलांची सुंदर बाग आहे, हा, सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार, किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. बागेतल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतच ना. अहो बागेतल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतच ना, आणि गालाला गाल लावून गुलगुल करीत असतंच ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सडकलंच. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच, आणि यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं. नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं. पण यांना मुलं होतात तेच एक कोडं असतं. या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही.